दिल्याबद्दल पण दुःखद घटना आहे। ओडिशातल्या गंजम या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। एक वृद्ध लाईनीमध्ये रांगेमध्ये उभे होते, मतदानासाठी ते जागरूक होते, पण त्याच वेळेला ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। 95 वर्षाचे होते। आता आपण बोलूया पुढच्या बातमीकडे। नांदेडची ही पुढची बातमी आहे। नांदेडमध्ये अर्थातच लोकसभेच्या निवडणुकीला अशोक चव्हाण सामोरे जात आहेत। अशोक चव्हाणांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः उमेदवार आणि मतदान केलेला अशोक चव्हाण यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण निवडणूक कशा पद्धतीने पाहतायत, कोणत्या स्वरूपाने ही निवडणूक झाली, दुरंगी तिरंगी, असं आहे की 14 उमेदवार आज रिंगणामध्ये आहेत। लोकशाही आहे, कोणालाही फॉर्म भरता येतो। त्यामुळे ठीक आहे, आता निर्णय लोकांना सोपवूया आपण। आमची भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडलेली आहे। आज मतदानाचा दिवस आहे, तर लोकांना काय उचित वाटतंय किंवा लोक काय पसंत करतात हा निर्णय लोकांचा आहे शेवटी। सर, तुम्ही गेल्या 2-3 दिवसांमध्ये नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तुमच्या भोकर या मतदारसंघामध्ये गेलं, आवर्जून भावनिक वातावरण झालं, तुम्ही आवर्जून आव्हान देखील त्या स्वरूपाचं केलं। मुळात अशी परिस्थिती का झाली? परिस्थिती काहीच आहे, परिस्थिती चांगलीच आहे। तुम्ही नांदेडकर आहात, नांदेडकरांना असं सांगण्याचं आवर्जून प्रश्न तो नाही आहे। प्रश्न विरोधी पक्षाकडून जो अपप्रचार होतोय बऱ्याचशा ठिकाणी, त्याला उत्तर द्यावंच लागेल ना। त्याच्यामुळे आव्हानात्मक म्हणजे असं आहे की खोटे नाटे प्रचार करायचा, चुकीच्या पायंडा पाडायचा, हा जो प्रयत्न विरोधकांचा आहे त्याला निश्चितच उत्तर द्यावं लागेल। बरं, असुद्दीन ओवैसींची सभा झाली, प्रकाश आंबेडकर 2-3 वेळा या भागामध्ये आले। वंचित बहुजन आघाडीचं कशा पद्धतीने तुम्ही पाहताय गणित? कारण की ते गणित बिघडेल असं म्हणतात। कुठल्याही गणितावर मी आज काही भाष्य करणार नाही। सगळे गणित करायचं, बिघडवायचं, जे काही करायचं लोकांना करायचं आहे। अच्छा, धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण बघितलं की गणित बिघडवायचं की नाही हे लोकांनी ठरवायचं। नांदेडमधून खरं तर अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अशोक चव्हाणांनी आज सहकुटुंब मतदान केलेलं आहे। त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या इथे मतदान सुरू आहे। अमिता चव्हाण या आमदार आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे। तुम्ही आत्ता मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकूण राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये तर तापतच आहे। वातावरण, तापमान देखील इथं पारा वाढतोय। अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही? लोकांचा एक बदलाव पाहिजे लोकांना, आणि लोक आपल्या त्या रीतीने मतदान करायला लागलेत। आणि थोडासा आता उन्हामुळे थोडा त्रास आहे, सकाळी लवकर होईल, दुपारी थोडा स्लो होईल, संध्याकाळी सगळे मतदानात बाहेर पडतील। पहिल्या टप्प्यामध्ये देखील तापमान भरपूर होतं, तरी सुद्धा मतदानाचा पारा हा साधारणतः मतदान जे आहे ते 60% झालं होतं, पारा अधिक असूनही। नांदेड या परिसरामध्ये देखील तसंच होईल का? मतदान अधिक दिसेल ना मागील वेळेसपेक्षा? ते सांगता येत नाही, पण मतदान दिसेल, लोक येतील बाहेर मतदान करायला। 2014चा निकाल आणि या निकालामध्ये काय अपेक्षित राहील? निश्चित वाढ राहील, 2014 पेक्षा निश्चित वाढ राहील साहेबांच्या याच्यामध्ये। मला एक गृहिणी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अशोक चव्हाण हे वारंवार नांदेडमध्ये थांबले, प्रचंड सभा, सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या खेळी झाल्या। ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही घर आणि राजकारण कशा पद्धतीने हँडल करत होतात या गोष्टी? गेल्या किती 25-30 वर्षापासून मी हे सांभाळते, साहेबांचा गड सांभाळते। साहेबांना त्यांच्या राजकीय ह्याच्यामध्ये जे काही माझ्याकडून होतं मी नक्कीच करते सगळं, म्हणून मला त्याची काही नवीन नाही माझ्यासाठी ते। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत। आणि आता न्यूज 18च्या प्रेक्षकांसाठी, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी अमरावतीतली हृदयाला भिडणारी अशी काही दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एक रुग्ण स्ट्रेचरवरून आपल्या मतदान केंद्रापर्यंत आला आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या रुग्णानं इतकी सजगता दाखवत रुग्णालयापर्यंत पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजावला, त्याच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, तो पाहूयात। लोकशाहीचा उत्सव आहे आणि प्रत्येक जणांना मत देणं हा प्रत्येकाचं या ठिकाणी हक्क आहे, अधिकार आहे, कर्तव्य आहे। त्यामुळे आपण अमरावतीमध्ये पाहू शकतो, या ठिकाणी एक पेशंट आलेले आहेत आणि या पेशंटनी व्हीलचेअरवरती त्यांना या ठिकाणी येणं शक्य नव्हतं, त्यामुळे स्ट्रेचरवरती ते आलेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे पेशंट जे आलेले आहे, उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जवळपास आज 42-43 डिग्री टेम्परेचर आहे। भाऊ, काय झालं यांना, काय सांगा? दोन्ही बॉल तुटले, हां, पायाची बॉल तुटले, त्यांची निकामी झालेले आहे पूर्ण। आणि त्यांना मतदान करायची इच्छा होती, बरं तुम्ही सांगा। त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेले आहे, त्यांना मतदान करायची इच्छा होती। मग आम्ही ॲम्ब्युलन्सची महानगरपालिकेमार्फत व्यवस्था केली आणि यांना इथं घेऊन आलो। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुथवळकर, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आपण बघितलं सुवर्ण, खरं तर लोकशाही बळकट करायला अशी विचारसरणी सगळ्यांचीच होणं
गरजेचं आहे. यानंतर जाणार आहोत सोलापुरात मोदी परिसरातले मतदार खूप त्रस्त झाले, कारण सकाळी 7ला मतदान सुरू झालं, पण या ठिकाणी ईव्हीएम मशीन 2 ते 3 वेळा बंद पडलं. ते बदललं तरी ते सुरूच होत नव्हतं. अनेकांना 2-2 तास रांगेमध्ये थांबावं लागलं. खरंय, ज्या मतदारांचं मतदान करून कामावर जाण्याचं नियोजन होतं त्यांचं मात्र नियोजन पूर्णपणे कोलमडलं, फसलं. मतदानाची वेळ वाढवून मिळावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. या सगळ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. सोलापूरमध्ये जो मोदीनगर परिसर आहे, बाबू जगजीवनराम वस्ती, तिथलं जे सेंटर आदर्श बालक मंदिर, या ठिकाणी मशीन जे आहे ते बंद पडलेलं आहे. एक नाही तर 2दा-3दा मशीन बंद पडलेलं आहे असा या इथल्या लोकांचा दावा आहे. आणि त्यामुळं सकाळपासून यांना मतदान करता आलेलं नाहीये. प्रचंड खरं तर ऊन आहे. आणि आपण विचारणार आहोत काय झालं, तुम्ही मतदान करू शकलाय का? कधी इथं आला होता तुम्ही? आम्ही 9 वाजता येऊन बसलो, अजूनपर्यंत काय मतदान आता 12 करायचं वाजून गेले, अजून नाही. काय कारण सांगितलं? काय मशीन बंद पडलंय म्हणून सांगतात. आम्हाला ड्युटीला जायचंय 2 वाजता. बरं, घरात तुम्ही किती वाजता आला मतदान केंद्रावर? बंद पडायचे. हा, तुम्ही सांगा. 9ला आलेले, 9:30ला. आणि काय झालं? काय नाही. आणि मशीन बंद पडले. काय कारण सांगितले? कधी सुरू होईल वगैरे काय? काय सांगितलं आता अर्धा तास म्हणून 2 तास झाले. तुम्ही सांगा काय तुमचा अनुभव आहे? मशीन बंद पडले, मशीन बंद पडलं. मतदान करू शकला नाही तुम्ही अजून? नाही ना, मग, कामाला जायचं असतं आम्हाला. वेळ वाढवून द्यायला सांगितले. हा, तुम्ही काय सांगा? आम्ही सकाळी 9 वाजता येऊन बसलं, मग मतदान नाही केलं. 2 वाजता या म्हणून सांगितले. सर्व मतदान करण्यापेक्षा सर्व वंचित आहेत. बरोबर आहे. आणि मग काय हा वेळ वाढवून वगैरे दिला जाणार आहे? आम्ही त्यांना मागणी केली आहे, अर्ज पण दिलाय. किती वेळ बंद आहे तेवढा वेळ वाढवून द्या म्हणून बोललाय त्यांना. अत्यंत गंभीर मुद्दा आहे हा, कारण सकाळपासून 7ला जसं मतदान सुरू झालं तर जेव्हा 7, 8, 9 हे सगळे लोक आलेले आहेत. काही फक्त मतदान झालेलं आहे, 54 मतदान झालेलं सांगण्यात आलं एका मशीनवरती. त्यानंतर ते मशीन बंद पडलं, ते अजूनही बंद आहे. 2-3 मशीन आणली गेली पर्यायी, ती पण सुरू नाही आहेत. टीम पोचलेले, आतमध्ये जाता येत नाही, परंतु या केंद्राच्या आतमध्ये असं सांगण्यात आलं की एक्सपर्ट आलेले आहेत आणि ते मशीन सुरू करण्याचा प्रयत्न करतायत. पण हे मशीन कधी सुरू होणार आहे? लोकांचा उत्साह मावळत चाललेला आहे. काही जणांना घरी जायचंय, काही जणांना कामावर जायचंय, त्यामुळे हे लोक परत येतील का नाही माहीत नाही. आणि कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर मशीन सुरू व्हावं आणि हा जो वाया गेलेला वेळ आहे तो भरून द्यावा. आता असं करता येणार आहे का? 3-4 तास वाया गेलेले आहेत. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाची वेळ वाढवता येणार आहे का हे बघितलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीनं होता कामा नये, कारण एक तर मतदान आधीच कमी होतं, उन्हाचा तडाखा आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये जर उत्साहाने नागरिक येत असतील आणि ते जर मतदानापासून वंचित असतील तर हे काय बरोबर नाही. त्यामुळं लवकरात लवकर हा जो तांत्रिक दोष आहे तो दूर केला पाहिजे आणि मतदानाचा जो हक्क आहे तो लोकांना बजावता आला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता.